नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नव्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की बीएससी कम्प्युटर सायन्स नंतर प्लेसमेंट कशी मिळवायची. बघा, जर तुम्ही पण बीएससी कम्प्युटर सायन्स करण्याचा विचार करत आहात किंवा आता तुमचं चालू आहे बीएससी सीएस, तर त्याच्यानंतर प्लेसमेंट कशी मिळवायची. बघा, प्लेसमेंट जर पाहिजे असेल तुम्हाला, तर त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी फॉलो करायच्या, तुम्हाला काय काय करणं गरजेचं असतं जर तुम्हाला चांगली प्लेसमेंट पाहिजे असेल बीएससी सीएस नंतर. तर हेच आपण आज या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून द्या चॅनलला. आणि चला बघूया की बीएससी सीएस नंतर प्लेसमेंट कशी मिळवायची. तर बघा, आता प्लेसमेंट मिळवण्यासाठी ना खरं तर काही गोष्टी जसं महत्त्वाच्या असतात. त्यामध्ये सगळ्यात आधी टेक्निकल स्किल. बघा, आता बीएससी सीएस मध्ये जास्ती तर काय शिकवलं जातं, प्रोग्रामिंग लँग्वेजेस जे असतात त्या जास्ती शिकवल्या जातात. त्यामध्ये मग जावा असेल, C++ असेल, पायथन असेल किंवा वेब डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला HTML आहे, CSS आहे, जावास्क्रिप्ट आहे. तर याचं जे टेक्निकल नॉलेज आहे ते तुम्हाला आधीपासून पाहिजे. याच्या जे पण कॉन्सेप्ट आहे प्रोग्रामिंग लँग्वेजेसचे ते तुमचे चांगले असणे गरजेचे आहे. तर तुम्ही जर फर्स्ट इयरमध्ये, सेकंड इयरमध्ये असाल तर तुमच्याकडे अजून वेळ आहे. तुम्ही यामध्ये चांगल्या पद्धतीने शिकू शकता. युट्यूबवरून सुद्धा तुम्ही बघू शकता. तर याला तुम्हाला एकदम चांगलं पक्का करायचं आहे. जे पण फंडामेंटल्स असतात या विषयांचे प्रोग्रामिंग लँग्वेजेसचे ते तुम्हाला चांगले करायचे. त्यानंतर बघा, स्पेशलायझेशन करू शकता. जसं तुम्ही ऑनलाईन सर्टिफिकेट कोर्स करू शकता किंवा ऑफलाईन सुद्धा तुम्ही काही इन्स्टिट्यूट्स असतात, क्लासेसवाले असतात, तिथे जाऊन तुम्ही सर्टिफिकेट कोर्स करू शकता. 2 ते 3 महिन्यांचे असतात. जसं की जर तुम्हाला पायथॉनमध्ये करायचं असेल, जावामध्ये करायचं असेल किंवा सायबर सिक्युरिटीमध्ये असेल, क्लाउड कम्प्युटिंगमध्ये असेल, तुम्ही करू शकता. 2 ते 3 महिन्यांचे कोर्स असतात आणि फी पण 2 किंवा 4,000 असते. 4 ते 5,000 असतं, त्याच्यावरती जास्ती फी ते नसते. तर तुम्ही ते पण करू शकता. कारण जेव्हा तुम्ही प्लेसमेंटला जाताल तर तेव्हा ते सर्टिफिकेट तुम्ही दाखवू शकता आणि तिथे तुम्हाला जी प्लेसमेंट आहे ती सहजरित्या मिळत असते. तर स्पेशलायझेशन सर्टिफिकेट तुम्ही नक्की करा. त्यानंतर बघा, टेक्निकलच्या नंतर येतं सॉफ्ट स्किल. तर सॉफ्ट स्किल येणं पण तेवढंच गरजेचं आहे. बघा, सॉफ्ट स्किलमध्ये काय, सगळ्यात आधी येतं कम्युनिकेशन. तर बघा, बीएससी सीएस नंतर जास्ती तर जे जॉब्स असतात ते IT सेक्टरमध्ये असतात. आणि IT सेक्टर जे आहे ते जास्ती तर प्रोजेक्ट बेस्ड वरती असतं. जिथे क्लायंट्स येतात, ते प्रोजेक्ट देतात, मग तुम्ही त्याच्यावरती वर्क करता. तर तिथे जे असतं ते कम्युनिकेशन हे खूप महत्वाचं असतं. तुम्हाला जे कम्युनिकेशन असलं पाहिजे क्लायंट सोबत ते चांगलं असलं पाहिजे. मग त्यामध्ये रिटन कम्युनिकेशन असेल, व्हर्बल कम्युनिकेशन असेल, ते तुमचं चांगलं असलं पाहिजे. तरच तुम्हाला जे क्लायंट आहे ते प्रोजेक्ट देतील. तर हे कम्युनिकेशन स्किल जे आहे ते तुमचं चांगलं असणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. जसं मी सांगितलं की प्रोजेक्ट बेस्ड वरती काम असतं. तर प्रोजेक्टमध्ये काही प्रॉब्लेम वगैरे आला तर त्याला तुम्हाला टॅकल करता आलं पाहिजे, ते सॉल्व्ह करता आलंच पाहिजे. तो प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल जे आहे ते तुमचं चांगलं असणं गरजेचं आहे. त्यानंतर येतं टीम वर्क. आता बघा, प्रोजेक्ट वरती काम चालतं तर प्रोजेक्ट जो आहे एकानं काही होत नाहीये. खूप मोठ्या स्केलवरती प्रोजेक्ट चालत असतात. तर तिथे खूप ग्रुप्स असतात, टीम असतात वेगवेगळ्या. तर तुम्हाला ते टीममध्ये काम करता आलं पाहिजे. जर तुम्हाला टीम वर्कमध्ये काम करता आलं तर तुमचं जे प्लेसमेंट आहे ती होण्यात जास्त चान्सेस असतात. कारण त्यांना असा कॅन्डिडेट पाहिजे असतो की जो पूर्ण ग्रुपमध्ये टीम सोबत असा इफेक्टिव्ह काम करणारा पाहिजे. जर तुम्ही ते करत असाल तर ते तुम्हाला नक्कीच प्रिफरन्स देतील, नक्की तुम्हाला जे प्लेसमेंट मिळून जाईल. तर हे झालं स्किलचं. त्यानंतर बघा, प्रिपरेशन. आता जर समजा तुम्ही फर्स्ट इयरमध्ये असाल, सेकंड इयरमध्ये असाल, तर तुम्हाला आतापासूनच प्रिपरेशन चालू करायची बीएससी सीएसच्या फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरमध्ये. त्यामध्ये मग तुम्हाला तुमचा रिझ्युमे असेल किंवा पोर्टफोलिओ असेल, जे पण तुमचे समजा स्किल असेल किंवा एक्सपिरियन्स असेल, अचिव्हमेंट्स असेल, प्रोजेक्ट्स असेल, ते तुम्हाला दाखवण्यासाठी पोर्टफोलिओ म्हणजे काही तुम्ही वेबसाईट बनवू शकता आणि तुमचे जे स्किल वगैरे प्रोजेक्ट्स आहे ते तुम्ही त्या वेबसाईटवरती दाखवू शकता. त्या वेबसाईट बनवायला काही जास्ती अवघड नाही, 5 मिनिटात बनवता येते. एआयच्या मदतीने तुम्ही ती बनवू शकता आणि तिथे सगळे प्रोजेक्ट्स वगैरे डेमॉन्स्ट्रेट करू शकता. आता हे कामी कधी येईल, जेव्हा पण तुम्ही प्लेसमेंटला जाता तर तुम्ही तेव्हा ते दाखवू शकता की हा माझा पोर्टफोलिओ आहे. तर ते जे पण तुमचे इंटरव्ह्यू घेणारे असतील ते पोर्टफोलिओ बघतील, तिथे तुमचं पूर्ण जी इन्फॉर्मेशन असेल ती त्यांना दिसते आणि त्याच्यानंतर जे तुमचे चान्सेस असतात प्लेसमेंट मिळवायचे ते जास्ती असतात तिथे, जर तुम्ही चांगल्या प्रकारे पोर्टफोलिओ तयार केलेला असेल तर. कारण बरेच मुलं काय याच्यावरती जास्ती लक्ष देत नाही पोर्टफोलिओवरती. त्यामुळे त्यांना जे प्लेसमेंट आहे ती मिळत नाही. तर तुम्ही काय करायचं, पोर्टफोलिओ चांगला तयार करायचा. आता बघा, पोर्टफोलिओ कसं तयार करायचं जर ते माहिती पाहिजे असेल तर मग कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता.
मी तिथे तुम्हाला त्याची पण माहिती देईल की तुम्हाला पोर्टफोलिओ कसा तयार करायचा आहे. त्यानंतर बघा ॲप्टिट्यूड टेस्ट. बघा ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्हाला प्लेसमेंट पाहिजे तर त्यामध्ये ॲप्टिट्यूड राउंड होत असतात. त्यामध्ये तुम्हाला ही टेस्ट पास होणं पण गरजेचं असतं. तर तुम्हाला सेकंड इयर किंवा फर्स्ट इयर पासूनच याची प्रॅक्टिस चालू करायची आहे. ॲप्टिट्यूड जी असते त्याची टेस्टची जी प्रॅक्टिस आहे ती तुम्हाला आतापासूनच चालू करायची. कमीत कमी सेकंड इयर पासून तरी तुम्ही त्याची प्रॅक्टिस चालू करा. त्यासाठी तुम्ही ऑनलाईन मॉक टेस्ट देऊ शकता. ऑनलाईन खूप साऱ्या वेबसाईट आहे किंवा YouTubeची पण तुम्ही मदत घेऊ शकता. तर ते तुम्हाला आतापासून प्रॅक्टिस करायची आहे. त्यानंतर येतं बघा इंटरव्ह्यू. तर इंटरव्ह्यू खूप गेम चेंजर आहे. जर तुम्हाला IT सेक्टरमध्ये जर चांगलं पॅकेज मिळवायचं असेल तर इंटरव्ह्यू हा खूप महत्त्वाचा आहे. कारण तुमचं पॅकेज इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही कसं परफॉर्म करता त्याच्यावरती डिपेंड असतो. जेवढं जास्ती चांगलं तुम्ही याच्यावर इंटरव्ह्यूमध्ये परफॉर्म कराल तेवढं पॅकेज तुमचं वाढत असतं. तर तुम्हाला जे इंटरव्ह्यूची तयारी सेकंड इयर पासूनच तयारी करायची आहे. म्हणजे असं नाही म्हणायचं मी सेकंड इयरमध्ये थर्ड इयरची तयारी आता का करू? तसं नाही. सेकंड इयरमध्येच तुम्हाला इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस तयार करायची. म्हणजे हे बघा, आता तुमच्याकडे इंटरव्ह्यू घ्यायला कोणी नसेल तर तुम्ही काय करायचं, तुमचा फ्रेंड असेल किंवा फॅमिली मेंबर असेल तर त्यांच्याकडून तयारी करून घ्यायची. त्यांना म्हणायचं मला क्वेश्चन विचारा आणि तुम्ही त्याचं ॲन्सर द्यायचं. तर अशा प्रकारे तुम्ही मॉक इंटरव्ह्यूज घेऊ शकता किंवा वेबसाईट पण असतात त्यामध्ये पूर्ण क्वेश्चन असतात की कोणकोणते क्वेश्चन विचारले आता इंटरव्ह्यूमध्ये त्याचं तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. त्याचे उत्तरं कसे द्यायचे, टेक्निकल नॉलेज विषयी काय असतं, सॉफ्ट स्किल कोणकोणते गरजेचे असते, हे सगळं तुम्हाला इथे शिकवून घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला पुढची तयारी करायची. कारण इंटरव्ह्यू खूप महत्त्वाचा आहे. इंटरव्ह्यूमध्ये जर तुम्ही चांगलं परफॉर्म केलं तर पॅकेज तुम्हाला जास्ती मिळत असतं. तर हे झालं. त्यानंतर बघा पुढचं तर आता हे तर झालं तुम्ही प्रिपरेशन वगैरे केली. पण तुम्हाला त्यानंतर पण एक गोष्ट करायची आहे, की तुम्हाला नेटवर्क तयार करायचं. बघा, आता तुम्हाला ज्या फील्डमध्ये जायचंय, समजा तुम्हाला जर IT सेक्टरमध्ये जायचं, पण IT सेक्टरमध्ये पण खूप साऱ्या फील्ड आहेत. जसं सायबर सिक्युरिटीमध्ये जायचं जर तुम्हाला, तर तुम्हाला काय करायचंय, की ज्यांचं पण सायबर सिक्युरिटीचं झालेलं आहे, ऑलरेडी झालेलं आहे, ते त्या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे, त्यांच्याशी ओळखी तुम्हाला तयार करायच्या आहेत. जेवढे पण सायबर सिक्युरिटीच्या रिलेटेड काम करत आहे, त्यांच्याशी तुम्हाला ओळख करायची आहे. त्यांच्याकडून नवनवीन गोष्टी शिकायच्या आहे. त्यामुळे तुमचं एक नेटवर्क तयार होतं. नेटवर्क तयार झाल्यावर तुम्हाला खूप साऱ्या नवीन गोष्टी कळत असतात. जसं की नवनवीन तुम्हाला अपॉर्च्युनिटीज विषयी कळतं. त्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला नेटवर्क तयार करायचं. नेटवर्क तयार करायचं म्हणजे काय, ओळखी-पाळखी वाढवायच्या आहे. सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर तुम्हाला जेवढे जास्ती ओळखी तयार करता येईल, तेवढी ओळख तुम्हाला तयार करायची आहे. त्यानंतर बघा इंटर्नशिप. इंटर्नशिप खूप महत्त्वाची सध्याच्या घडीला जर 2024 मध्ये जर बघितलं, बघा आता कंपनी काय करत आहे, कंपनी म्हणते आमच्याकडे वॅकन्सी आहे. पण आम्हाला जो कॅन्डिडेट पाहिजे तो एक्सपिरियन्स पाहिजे. त्याला एक्सपिरियन्स असेल तर आम्ही त्याला नक्की घेऊ. पण आता बघा तुम्ही जर BSc CS करत असाल तर तुमच्याकडे जो आहे काही एक्सपिरियन्स नसणार आहे कारण तुम्ही फ्रेशर्स आहे. तर मग अशा वेळेस जी इंटर्नशिप आहे ती खूप कामी येते. जर तुम्ही इंटर्नशिप केलेली असेल तर ही कंपनी तुम्हाला घेऊन टाकते. तुम्हाला इथे जॉब मिळून जातो. पण जर तुम्ही इंटर्नशिप केलेली नसेल तर हे म्हणता आम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे आणि आम्ही घेणार नाही त्याच्याशिवाय. ते इथे तुम्हाला घेत नाही. तर जर तुमच्याच्याने इंटर्नशिप होत असेल आणि जर तुम्हाला मिळत असेल इंटर्नशिप तर 100% इंटर्नशिप करा. कारण याचा प्लेसमेंटच्या वेळेस खूप फायदा होत असतो. जिथे तुम्हाला एक्सपिरियन्सची गरज पडणार आहे तिथे ती इंटर्नशिपचं जे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला तिथे कामी येईल. तर इंटर्नशिप नक्की करा. त्यानंतर जो तुमचा रिझ्यूमे आहे तो पण एन्हान्स होत असतो. बघा आता याच्यामध्ये जसं मी सांगितलं तुम्हाला शेवटच्या फायनल इयरची वाट नाही बघायची. तुम्हाला सेकंड इयर किंवा फर्स्ट इयर पासूनच प्लेसमेंटची तयारी करायची. हे खूप महत्त्वाचं आहे. कारण मुलं काय करतात की म्हणतात की आम्ही शेवटच्या महिन्यामध्ये बघू, इंटरव्ह्यूची तयारी करू शेवटच्या महिन्यामध्ये फायनल इयरमध्ये. मग तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. तुम्हाला इंटरव्ह्यूची तयारी ही सेकंड इयरमध्येच करायची. सेकंड इयर पासूनच त्याची इंटरव्ह्यू जे स्किल असतात ते तुम्हाला शिकायचे. ही पण खूप महत्त्वाची गोष्ट असते. आणि याच्या रिलेटेड जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. मी तिथे तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो. आता जसं पोर्टफोलिओ कसा बनवायचा, काय, तर या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगेल. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही मला विचारू शकता.